नमस्कार, जी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। नागपूर शहरातील अपघात प्रकरणात वाठोड्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, तर एका अन्य प्रकरणात जरीपटका ठाणेदारांची बदली, अनेक ठाणेदारांच्या बदल्यांचे संकेत। नागपूर शहर पाठोपाठ हिट अँड रन अपघात प्रकरणात वाढ होत असल्याने या प्रकरणाच्या तपासात व कार्यवाहीत संशयास्पद कामचुकारपणा केल्याच्या आरोपांवरून वाठोड्याचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले असून चुकीचे धोरणातून आरोपींशी हितसंबंध जपणाऱ्या निदर्शनास आल्याने जरीपटका पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी यावेळी बदली करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे। या वृत्ताने पोलीस खेम्यामध्ये एकच खळबळ माजली असून अनेक ठाणेदारांवर बदलीची टांगती तलवार असल्याची अधिकृत माहिती नुकतीच पुढे येत आहे। नागपूर शहरातील दिगोरी टोल नाक्याजवळ झालेल्या हिट अँड रन प्रकरणात 2 निष्पाप जणांचा बळी गेला होता, तर 8 जण गंभीररित्या जखमी झाले होते। या प्रकरणात वाठोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी निष्क्रियता दाखवल्याचा व कार्यवाहीत कामचुकारपणा केल्याचा आरोप फिर्यादींकडून करण्यात आला होता। त्याची रिसर तक्रारही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे करण्यात आल्यानंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत ठाणेदार विजय दिघे यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त पुढे येताच पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली आहे। ठाणेदार विजय दिघे यांचे जागी सीमा दाताळकर यांच्याकडे आता वाठोडा पोलीस स्टेशनचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर अनेक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बदलीची सुद्धा प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकृत वृत्त पुढे आलेले आहे। शहरातील गुन्हेगारींवर नियंत्रण आणण्यात गुन्हेगारांशी संबंध प्रस्थापित करणे, तपासामध्ये दुजाभाव करणे, अनेक गुन्हे प्रलंबित ठेवणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, जाणूनबुजून प्रकरणातील लोकांना त्रास देणे, कर्तव्यात कामचुकारपणा करणे, पदाचा दुरुपयोग करणे अशा अनेक बाबींचा ठपका ठेवत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढणे सुरू केले असून यातील पहिले अधिकारी म्हणून जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे हे ठरले आहेत। आता त्यांच्याकडे विशेष शाखेचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। या निर्णयामुळे मात्र पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र निदर्शनास येत आहे। दिगोरी अपघाताचा प्रकरणाचा तपास झोन 4चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढे होणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे। त्यामुळे अपघातग्रस्तांना आता मात्र नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा फिर्यादी करून वर्तवण्यात येत आहे। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता चीफ ब्युरो, नागपूर। नमस्कार।